शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। माळीवाडा बस स्थानक येथे बस थांबवून वाहकांशी वाद घालत त्यांना मारहाण केली। हा प्रकार बुधवारी सायंकाळी 6च्या सुमारास घडला। रजीना राजू सय्यद असे मारहाण झालेल्या वाहतुकाचं नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीना भीमराव धायकर या महिलेविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला। महापौर व उपमहापौर पदाची महापालिकेच्या विशेष सभेत 6 फेब्रुवारी रोजी निवड होणार असून यासाठी अर्ज वितरण व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मात्र गुरुवार व शुक्रवारचा दिवस निरंक गेला। आता 2 फेब्रुवारी हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे। त्यामुळे याच दिवशी दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल होणार आहेत। त्यामुळे महापौर पद आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार हे जवळपास सोमवारीच कळणार आहे। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात गोवंशीय कत्तल करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने कार्यवाही मोहीम हाती घेतली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी याबाबत मोठे वक्तव्य केलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार गोवंशीय वाहतूक तसेच कत्तल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधित आरोपींना तडीपार केलं जाईल। सासरच्या मंडळीकडून हुंडा, पैशाची मागणी आणि मालमत्तेच्या नामांतरासाठी होणाऱ्या छळाच्या 2 वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्यात। या प्रकरणी संबंधित विवाहितेनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीसह सासरच्या नातेवाईकांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। MIDC पोलीस ठाण्यात एका 33 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून पती जैन अहमद हिफजुर रहमान शेख, सासू रिजवान हिफजुर, सासरे हिफजुर रहमान मोहम्मद शफी शेख आणि ननंद झेबा युसुफ खान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात वाहनांना काचांवर लावण्यात आलेल्या ब्लॅक फिल्म विरोधात पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे। गेल्या 2 दिवसात सुमारे 80 वाहनांवर केसेस करण्यात आल्या। शहर वाहतूक शाखेमार्फत ही कारवाई सुरू राहणार असल्याचं पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितलंय। शहराची खबर बातम्या इथे सांगतोय, तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।